सुरुवात केलं होतं या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला. काल डिस्टन्स फॉर्म्युला या ठिकाणी पण पाहिला होता पाठीमागच्या तासिकेमध्ये. r इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. इट इज मीन्स दॅट डिस्टन्स फॉर्म्युला r मध्ये इंडिकेट करतो आपण. याला असे लिहिता येते ठिकाणी आपल्याला x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला आपण खूप चांगल्या प्रमाणात स्टडी करून या ठिकाणी काल आलो होतो. आपण येऊन इथंच बसलेलो होतो आपण. तर आज जाऊया आपण सेक्शन म्हणजे या ठिकाणी डिव्हिजन फॉर्म्युला. डिव्हिजन मध्ये दोन सेक्शन होतात, एक इंटरनल आणि एक एक्सटर्नल. तर एक्सटर्नल नाही, जुन्या सिलेबसला आहे, मात्र नवीन सिलेबस या ठिकाणी एक्सटर्नल नाही. त्यासाठी इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला ठिकाणी आपला सेक्शन फॉर्म्युला या ठिकाणी पाहता येतो इंटरनल डिव्हिजनचा. तर डिव्हिजन सेगमेंट काय असं समजून घेऊया आपण या ठिकाणी. डिव्हिजन ऑफ सेगमेंट. ओके, एखादा सेगमेंट आहे समजा, हा इथून इथपर्यंतचा ए बी हा नावाचा सेगमेंट आहे. ओके, म्हणजे काय त्याची लेंथ टोटल जर आपण पाहिलं तर जवळपास 10 सेंटीमीटर आहे समजा. आपण किती 10 सेंटीमीटर. तर याला आपण काय करायचं, मधूनच कुठून कट करायचं. काय करायचं ठिकाणी कट करायचं. म्हणजे समजा आपण असं कट केलं, इथं काहीतरी आपण सी पॉइंट घेतला. ओके, मधीच. तर ह्या दोघांच्या मध्ये काय आला आता सी. तर या ठिकाणी मग हे पूर्ण असताना आपण समजा एवढं 4 सेंटीमीटर घेतलं आणि एवढं 6 सेंटीमीटर घेतलं. म्हणजे एका सेगमेंटला आपण डिवाइड केलं. काय या ठिकाणी डिवाइड केलं. म्हणजे कोणत्या पार्ट मध्ये एससी डिवाइडेड बाय सीबी अशा प्रमाणामध्ये आपण काय केलं त्या ठिकाणी त्याला डिवाइड केलं. एससी ची लेंथ किती आहे या ठिकाणी 4/6. म्हणजे काय आलं रेशो थोडक्यात एससी डिवाइड बाय सीबी इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 3. ओके, म्हणजे एसी चे 2 पार्ट तर सीबी चे 3 पार्ट असे इक्वल जर केले तर एसी चे 2 पार्ट तयार होतात, सीबी चे 3 पार्ट तयार होतात. याचा अर्थ म्हणजे हा मोठा आहे, हा छोटा आहे सांगण्यात थोडक्यात अर्थ. तर अशा प्रकारचा कुठलाही सेगमेंट या ठिकाणी दाखवत असताना या ठिकाणी यांचा एसी डिवाइड बाय सीबी जर आपला सेगमेंट करत असेल तर तो रेशो आपण m/n ने दाखवायचा. कशानं m/n. रेशो तर तुम्हाला माहित आहे m/n म्हणतो आपण या ठिकाणी. ओके, m/n या ठिकाणी आपण इंडिकेट केला तर या ठिकाणी याला सेगमेंट डिव्हिजन म्हणतो आपण. त्या ठिकाणी डिव्हिजन ऑफ सेगमेंट. ओके, रेषाखंडाचं विभाजन कशा प्रकारचं होते. तर हे इंटरनल डिव्हिजन आहे. कोणतं डिव्हिजन या ठिकाणी इंटरनल डिव्हिजन. ओके, इंटरनल डिव्हिजन म्हणतो आपण याला. म्हणजे अंतर्विभाजन आहे. विभाजनाच्या मधल्या ठिकाणी अंतर्विभाजन. जे पहिले आपण बऱ्याच वेळेस ट्रायंगल वगैरे काढताना पाहिलं असेल कधी, किंवा सिमिलर लाईन्स समांतर रेषा वगैरे काढत असताना. तर त्याप्रमाणे ठिकाणी तुम्हाला हा इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला ठिकाणी पाहता येतो. आता या ठिकाणी पाहूया आपण याच्यापासून सेक्शन फॉर्म्युला. इंटरनल डिव्हिजन मध्ये सेक्शन फॉर्म्युला मध्ये 2 डिव्हिजन मध्ये इंटरनल एक्सटर्नल. फक्त आपल्याला इंटरनल पाहायचं आहे, त्यानंतर मिड पॉइंट फॉर्म्युला. तर या ठिकाणी आपण सेक्शन फॉर्म्युला पाहूया. सेक्शन इंटरनल
डिव्हिजन काय या ठिकाणी इंटरनल डिव्हिजन मध्ये ठिकाणी पाहूया आंतरविभाजनाचा सूत्र आंतरविभाजनाचे सूत्र ओके कोणाचे सूत्र पाहिलं आपण आंतरविभाजनाचे समजा एक सेगमेंट आहे ए बी समजा त्याला याच कुठतरी ठिकाणी आपण पी पॉइंट मधून काय केलं इंटरसेक्ट केलं त्रेच आपण लिहूया x1 y1 आहे इथं काहीतरी अशा प्रकारचा आपण काल डिस्टन्स फॉर्म्युला काढल्यानं ओके याचे आहेत x2 y2 काय ठिकाणी x2 y2 आता हे आपला माहित नसणार आहे x, y आपल्या ठिकाणी काढायचे आहे काय करायचे ठिकाणी काढायचे आहे तर हे तुम्हाला माहितच असेल ह्याला x ऍक्सिस म्हणू आपण ओके x डॅश याला म्हणू आपण y ऍक्सिस याला म्हणू आपण y डॅश इथं ओरिजिन काय ठिकाणी ओरिजिन ओके हे a डॅश b डॅश a डॅश b डॅश वगैरे वगैरे काही म्हणता येईल तुम्हाला त्याच्यात काय अडचण नाही तर या ठिकाणी आपल्याला ह्या कोऑर्डिनेटचे काय काढायच्या ठिकाणी सेक्शन म्हणजे इथले निर्देशक शोधण्याचा सूत्र आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे ओके म्हणजे काय करावं लागेल आपल्याला बरं ओके तर अगोदर आपण यांचं डिस्टन्स काय आहे बघूया एक्स ऍक्सिसचा ओके त्यानंतर मग या ठिकाणी वाय ऍक्सिसचा ओके तर त्यानंतर म्हणजे या ठिकाणी एपी डिवाइड बाय आपण पीबी या ठिकाणी आपल्याला करता येते ओके लेट जे काय असेल ते सगळं चालू ठेवूया आपण a is equal to x1, y1 त्यानंतर b as to x2, y2 ओके त्यानंतर अजून काय पाहता येते आपला P चे कोऑर्डिनेट P is the intersect in internal to segment AB. P is the point on the segment AB and intersect to the segment AB such that M is to N ओके हे जे काही सेगमेंट आहे कोणता M is to N ओके त्याला कशामध्ये छेदतो तो कशामध्ये छेदतोय बोला छेदतोय माहित नाही ओके तर या ठिकाणी आपण एक्स ऍक्सिस अंतर काढून घेऊया आपण x मायनस x1 अँड इकडं x2 मायनस x वगैरे वगैरे मग यांचं रेशो म्हणजे या ठिकाणी आपण असं दिलंय AP डिवाइडेड बाय PB इज इक्वल टू आपण घेणार M is to N बरोबर आहे ना काय या ठिकाणी याचा M is to N एवढा पार्ट या ठिकाणी आपण गणित धरला म्हणजे इकडे काहीतरी 4 असणार इकडे काहीतरी 6 असणार असं किंवा 6 4 असणार आपल्याला काही तेवढं निश्चितपणे त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे ओके
तर आपण काय करून घेऊया अगोदर ठिकाणी एवढं आपण ह्या एपीचं डिस्टन्स काढून घेऊया. कोणाचं? एपीचं डिस्टन्स ऑफ एपी. कारण का एपी डिवाइड बाय पीबी आपला एक्स साठी पण घ्यायचा आणि वाय साठी पण घ्यायचा आहे. ओके, डिस्टन्स ऑफ फर्स्ट ऑफ ऑल एपी. एपीचं डिस्टन्स काढण्यासाठी काय आहे मग? एपी इज इक्वल टू मला सांगा एक्स मायनस x1 सॉरी x1 हा मोठा बघाला आपण म्हणजे हा x1 y1 नंतर हे x2 y2 म्हणजे हा ह्याच्यापेक्षा हा मोठा ह्याच्यापेक्षा हा मोठा म्हणजे आपला हे x मधून हा x1 वजा करायचा x साठी आणि pb इज इक्वल टू x2 मायनस x1 सॉरी x ओनली काय पकडणार आहे आपण x. मग आता त्या ठिकाणी आपण रेशो गृहीत धरला इथं एपी डिवाइड बाय पीबी या ठिकाणी व्हॅल्यू पुट करून टाकूया आपण x मायनस x1 डिवाइडेड बाय x2 मायनस x इज इक्वल टू m डिवाइड बाय n. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण त्याचा n इंटू x मायनस x1 इज इक्वल टू m इंटू x2 मायनस x. मग काय त्या ठिकाणी हा mx mx1 mx2 मायनस mx nx1. ओके, तर आपण काय करू ह्याला इकडे वाट लावून देऊ आणि ह्याला इकडे घेऊन येऊ. ओके, तर काय होईल मग हा nx हा मायनस होईल इकडे प्लस होईल mx इज इक्वल टू mx2 प्लस nx1. या दोघांमधून कोण कॉमन निघते हो? x कॉमन काढला कंसामध्ये राहिला m प्लस n इज इक्वल टू mx2 प्लस nx1. ओके, मग काय करणार हा जे काय m प्लस n काय ठिकाणी पुन्हा करत आहे तिकडे जाऊन काय होईल त्याच्या भागाकार. ओके, मग x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवाइडेड बाय m प्लस n. ओके, तर हे फक्त x चा कोऑर्डिनेट भेटला या सूत्रानुसार. कोणाची व्हॅल्यू भेटली या ठिकाणी x चा. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह असंच आपल्याकडे प्रूव्ह करता येते y इज इक्वल टू m y2 प्लस n y1 डिवाइड बाय m प्लस n. ओके, तर हे दोन सूत्र याला एकत्रपणे ठिकाणी आपल्याला लिहिता येतात. याला म्हणतात इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला किंवा सेक्शन फॉर्म्युला थोडक्यात ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करता आलेला आहे. तर या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला इंटरनल डिव्हिजन आता त्या ठिकाणी आपण काढलं x, y इज इक्वल टू mx2 मायनस मायनस आलं ना प्लस आलं nx1 डिवाइड बाय m प्लस n कॉमा my2 प्लस ny1 डिवाइडेड बाय
m प्लस n. ओके, इंटरनल डिव्हिजन आंतरविभाजन होत असेल तर, आणि तुम्हाला फक्त आंतरविभाजनच आहे यावर्षी, एक्सटर्नल डिव्हिजनचा तुम्हाला फॉर्म्युला नाही आहे, तरी तुम्हाला इथं पाठ करण्यासाठी सोपा जातो म्हणून या ठिकाणी मी लिहून देतोय. दोघांमध्ये काही फरक नाही जास्त. एक्सटर्नल डिव्हिजन सेक्शन फॉर्म्युला x, y is equal to m x2 minus n x1 divided by m minus n, comma m y2 minus n y1 divided by m minus n. ओके, तर हे एक्सटर्नल डिव्हिजन हे नवीन सिलेबस मध्ये नाहीये, मात्र जुन्या सिलेबस मध्ये आपण याच्यावरती काही क्वेश्चन देऊ एक्स्ट्रा होमवर्क म्हणून. मात्र तुमच्यासाठी नवीन सिलेबस मध्ये हा एकच फॉर्म्युला आहे, त्यानंतर मिड पॉईंट फॉर्म्युला आहे. ओके, तर तरी पण तुम्हाला लक्षात राहावं, कारण का बरेच वेळेस आपण स्पर्धा परीक्षा देतो किंवा कुठं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो, त्यावेळेस एखादा सूत्र जास्त आणि सोपं आहे, त्याच्यात काय तुम्हाला जास्त तुमची मेमरी त्याला काय बुंदी खर्च करणार नाही, थोडीशी बुंदीमध्ये काम खलास होऊन जाते. ओके, तर अशा प्रकारचे आपण केले एक्सटर्नल डिव्हिजनचा फॉर्म्युला आहे. ओके, काय फरक आहे दोघांमध्ये? फक्त mx2 plus nx1 divided by m plus n, my2 plus ny1 divided by m plus n. ओके, इथं प्लस आहे. इंटरनल डिव्हिजन आपल्याला प्रूफ करून बघितलं, आता त्याला प्रूफ न करता डायरेक्ट लिहून दिलं मी. ओके, mx2 minus nx1 divided by m minus n, त्यानंतर my2 minus ny1 ओके divided by m minus n. ओके, तर काय आहे ठिकाणी दोघांमध्ये फरक प्लस और मायनसच आहे, बाकीचा कुठलाही ठिकाणी फरक नाहीये. ओके, नो प्रॉब्लेम. नाउ स्टडी मिड पॉइंट फॉर्म्युला. याच्यावरचा एक मिड पॉइंट फॉर्म्युला आपण घेऊन टाकूया. मिड पॉइंट फॉर्म्युला सिद्ध करायची काही गरज नाही माझ्या मते. ओके, मिड पॉइंट फॉर्म्युला. ओके, तर मिड पॉइंट म्हटल्यानंतर मध्यभाग या ठिकाणी आपलं म्हणजे दोन्ही एक सेगमेंट आहे समजा माझ्याकडं. ओके, समजा पी क्यू हे सेगमेंट आहे आणि याचे आपण समान दोन भाग तयार केले. काय केले ठिकाणी? दोन भाग तयार केले. समजा आपण इथं m घेतला, समजा m इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट PQ. It is means that PM is equal to MQ. ओके, म्हणजे आपला भाग हा m चा आहे आणि एवढा n चा आहे. ओके, मात्र या ठिकाणी दोघेही काय असे आहेत, या ठिकाणी इक्वल आहे. ओके, मग आता तुमचं अंतर्विभाजन सूत्र फक्त इथं काय चेंज होणार आहे, m आणि n. म्हणजे m च्या ठिकाणी तुम्ही n ठेवू शकता किंवा या ठिकाणी m ठेवू शकता. मग काय सूत्र प्राप्त होते आपला? ओके, समजा तुम्ही x चा फॉर्म्युला घेतला, काय होतं x चा फॉर्म्युला तुमचा अंतर्विभाजनाचा? m x1 plus n x1 divided by m plus n. ओके, but m is equal to n. जिथं m आहे तिथं n ठेवून टाका, जिथं n आहे तिथं m ठेवून टाका, कोणतं तरी एक करा. ओके, मी काय करतो, n च्या ठिकाणी m ठेवून टाकून देतो. m x1 plus x2 आहे तो x1, म्हणजे इथला n काढला मी काय ठेवलं त्या ठिकाणी m ठेवलं, डिवाइडेड बाय m प्लस m. ओके, खाली पण m च करून टाकलं, तर काय होईल मग या ठिकाणी x इज इक्वल टू m कॉमन काढला, कंसामध्ये राहिलं x2 प्लस x1 डिवाइडेड बाय 2m. ओके, m गेला. ओके, m we get cancel. x is equal to x2 plus x1 divided by 2. ओके, मग सिमिलरली y चा फॉर्म्युला तुम्हाला असंच प्रूफ करता येतो. कसा? y is equal to y2 plus y1 divided by 2. ओके, मग तुम्हाला मिड पॉइंट फॉर्म्युला भेटला ठिकाणी
मिड पॉइंट फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला x, y is equal to x2 plus x1 divided by 2, y2 plus y1 divided by 2. ओके, हे झालं. जर मिड पॉइंट म्हटलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचे कोऑर्डिनेट करण्यासाठी हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा उपयोगी पडतो. काय करतो या ठिकाणी? फार महत्त्वाचा उपयोगी पडतो. ठीक आहे. तर आपण दोन सूत्र या ठिकाणी पाहिले. एक एक्स्ट्रा पण पाहिलं. कोणतं एक्स्ट्रा पाहिलं ठिकाणी? एक्सटर्नल डिव्हिजनचं, सोपं होतं म्हणून लिहून दिलं फक्त. आणि दोन, एक इंटरनल डिव्हिजन आणि एक मिड पॉइंट फॉर्म्युला, हे तुमच्या स्वाध्यायासाठी लागणार आहे. आणि त्यावर तुम्हाला ठिकाणी सॉल्ड एक्झाम्पल पण आहे, एक दोन कसे जास्त आहेत. ओके, तुमच्यावरती स्वाध्याय नाही आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला आपल्या ठिकाणी घ्यावा लागतो. ओके, सेंट्रॉइड फॉर्म्युला घेतल्यानंतरच मग या ठिकाणी आपला काय करता येते, पुढची स्वाध्याय आपलं घेता येते 5.2. ओके, तरी काय हरकत नाही. याच्यावरती क्वेश्चन भेटलेले मी सांगतो. ह्या दोन फॉर्म्युल्यावरती जर सॉल्ड एक्झाम्पल भेटत असतील तर करून बघा. ओके, नाहीतर काय अडचण नाही. ह्या फक्त दोनच फॉर्म्युल्यावरती, मी देतो एक्स्ट्रा होमवर्क म्हणून, काय टेन्शन घेऊ नका. तर 3 फॉर्म्युला घेतला आपण जवळपास, एक इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन आणि मिड पॉइंट फॉर्म्युला. आता राहिला आपला फक्त सेंट्रॉइड फॉर्म्युला. ओके, तर ते आपण नंतरच्या तासिकेमध्ये पाहूया.